नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रम हॅलो डॉक्टरमध्ये। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपण नेहमीच म्हणतो जुनं ते सोनं, मग ते ज्येष्ठ आणि श्रेष्ठ डॉक्टर्स असू दे किंवा आपले जुने मित्र असू दे, शाळेतले मित्र असू दे, ते जेव्हा आपल्याला सल्ला देतात तो आपल्या फायद्यासाठी आणि हितासाठीच असतात। फक्त मित्रांपुरता किंवा व्यक्तीपुरता मर्यादित न राहता जर आपण वास्तूपर्यंत गेलो किंवा एखाद्या संस्थेपर्यंत गेलो किंवा एखाद्या रुग्णालयापर्यंत गेलो की जे शांतपणे न गाजावाजा करता रुग्णांना सहाय्य देत असते, रुग्णांची सेवा करत असते आणि जे समाजसेवा त्या माध्यमातून करत असते, तर नुसतं वर्षानुवर्ष नाही तर दशकानुदशक, नुसतं दशकानुदशक नाही तर शतक रुग्णसेवा, रुग्णसेवेचं जे व्रत आहे त्याचं पालन करत असते, त्याच्यासाठी प्रयत्न अहोरात्र झटत असते। अशाच एका संस्थेविषयी, अशाच एका ऐतिहासिक सुप्रसिद्ध रुग्णालयाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा विषय ओळखलाच असेल। आजचा आपण विषय पाहूया। आजचा विषय आहे सर जे समूह रुग्णालयाच्या 180व्या वर्षाचा जो आहे 180 वर्षाचा सुवर्ण प्रवास, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। आणि या विषयावर मार्गदर्शन करायला खुद्द अधिष्ठाता सर जे समूह रुग्णालय मुंबईच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम आपल्यासोबत आहेत। नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। मित्रांनो, मॅडमचा तुमच्याशी परिचय करून देतो। डॉक्टर पल्लवी सापळे, आपण अधिष्ठाता आहात ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे समूह रुग्णालय मुंबई येथे। मॅडमच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमने आपलं MBBS, पुढे MD आणि DNB बालरोग चिकित्सा या विषयात ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे समूह रुग्णालय इथून केलं। म्हणजेच मॅडमने जिथे वैद्यकीय शिक्षण घेतलं तिथेच आज मॅडम जे आहेत त्या अधिष्ठाता म्हणून आपली सेवा देत आहेत। पुढे सांगायचं झालं तर मॅडम अभ्यासामध्ये, वैद्यकीय शिक्षणामध्ये विद्यार्थी असताना देखील मॅडमनी पहिला क्रमांक मुंबई विद्यापीठामध्ये मॅडमनी मिळवला, पहिला क्रमांक पटकावला। आणि विशेष गोष्ट म्हणजे सगळ्यात म्हणजे सर जे समूह रुग्णालयाचा इतिहास जर आपण उघडला तर सर्वात तरुण अधिष्ठाता म्हणून मॅडमची गणना होते। म्हणजे कमी वयामध्ये मॅडमनी अधिष्ठाताचा कार्यभार सांभाळलेला आहे। तर आनंद वाटतो मॅडम, अभिनंदन खूप खूप तुमचं। आणि करोना काळात मॅडमनी जी सेवा दिली त्याविषयी म्हणजे मुंबईपासून मॅडमनी सांगलीपर्यंत, मिरजपासून जामखेड, नगर, संगमनेर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, धुळे, मालेगाव येथे मॅडमनी कोविड काळामध्ये सेवा दिलेली आहे, समाजाला सेवा दिली आहे। असं बहुगुणी व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आलेलं आहे। तर त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा घेणार आहोत आणि जास्तीत जास्त जाणून घेणार आहोत सर जे समूह रुग्णालयाविषयी। तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। मॅडम नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि सर जे समूह रुग्णालय जे आहे 180 वर्ष पूर्ण केली, तर त्या काळी भारतामध्ये आपल्या ज्या आरोग्य व्यवस्था आहे, सोयी सुविधा आहे, त्याच्या काय स्थिती होती त्याविषयी आम्हाला सांगा। 180वा वर्ष आपलं चालू आहे सध्या, पण ही स्टोरी थोडी अजून फ्लॅशबॅक आपल्याला घ्यावा लागेल, कारण का 1809 पासूनच हे लक्षात आलं होतं की भारतीयांना जे आधुनिक वैद्यकीय सुविधा आहेत त्या मिळत नाही आहेत। त्यामुळे 1809-1811 ज्यांना मुंबईची थोडी परिचय असेल तर आज जिथे बॉम्बे हॉस्पिटल उभं आहे त्याच्यात थोडं पुढं एक हॉस्पिटल होतं छोटं, पण ते आपल्या देशाची त्यावेळी सांस्कृतिक आणि काय म्हणतात सामाजिक परिस्थिती पण लक्षात घ्यायला पाहिजे की तिकडे जातीनिहाय लोक एकाच वॉर्डमध्ये ठेवली जायची, तर त्यावेळीचा समाज ते एक्सेप्टच करू शकत नव्हता। त्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये असं झालं की तिकडे फक्त त्याला रोड साईड पेशंट्स म्हणायचे, पोलीस वगैरे जे त्यांना रस्त्याकडे दिसायचे आजारी पडलेत किंवा रस्त्याच्या बाजूला आहेत तेच पेशंट आणायचे आणि तशा पद्धतीत ते हॉस्पिटल चालायचं। तर त्यावेळी जे गव्हर्नर होते एल्फिन्स्टन, त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की भारतीयांना देखील जी जगात अत्याधुनिक सुविधा आहे ती मिळाली पाहिजे, म्हणून त्यांनी एक प्रयत्न केला 1826 मध्ये। पण कुठेतरी ते सरकारी लालफितीत अडकलं म्हटलं तरी चालेल की मेडिकल कॉलेज सुरू केलं सो दॅट भारतीय लोक डॉक्टर होतील आणि भारतीयांना खेडोपाडी जाऊन सेवा देतील। पण आज गंमत वाटेल लोकांना हा विचार करायला, पण मेडिकल कॉलेज होतं, हॉस्पिटल नव्हतं। एक डॉक्टर, 2 मुन्शी आणि एक पिऊन ह्याच्यावर मेडिकल कॉलेज चालायचं। त्यांना इंग्लिशमध्ये शिकवता येत नव्हतं, त्यामुळे इंग्लिश पुस्तकं ते डॉक्टर मॅक्लेनन जे आहेत त्याचा अनुवाद करायचे।
त्यामुळे तो काहीतरी तो म्हणजे काय म्हणतात तो प्रयोग फसला बरं. आणि 1832 मध्ये हे कॉलेज जे होतं ते बंदच पडलं. आणि असा निष्कर्ष निघाला त्यावेळी आपल्या भारतीयांना ईस्ट इंडिया कंपनी होती त्यावेळी, ब्रिटिश सरकारही आलं नव्हतं, त्यांना नेटिव्ज म्हणायचं. तर त्यांनी असा निष्कर्ष काढला की नेटिव्ज आर इनकेपेबल ऑफ बिईंग टॉट, हे लोक शिकूच शकत नाहीत, असा ठप्पाच पडला आपल्यावर. मग 1822च्या सुमारास कलकत्ताला कॉलेज सुरू झालं, पण त्याचा हेतू वेगळा होता. ते कॉलेज का सुरू झालं की ब्रिटिश डॉक्टर्स येत होते, ब्रिटिश, पण त्यांच्याकडे तेवढी मॅनपॉवर नव्हती. त्यामुळे काय व्हायचं, ब्रिटिश लोकांना त्या डॉक्टर्सना असिस्टंट लागायचे. त्यामुळे जे कलकत्ता आणि मद्रासच्या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी शिकले त्यांना तेवढं जुजबी ज्ञान दिलं गेलं ज्याच्यात ते त्या ब्रिटिश डॉक्टर्सचे असिस्टंट होऊ शकले असते. आणि त्यांना तिथे शिकल्यावर, जसं आता बॉन्ड सर्व्हिस वगैरे आपण ऐकतो, तशी एक प्रकारची बॉन्ड सर्व्हिस होती की त्यांनी सरकारमध्येच नोकरी करायची आणि त्या सरकारी कर्मचारी, अधिकारी, शिपाई, सैनिक ह्यांची शुश्रूषा करायची. पण त्याच्यानंतर ग्रँट म्हणून एक गव्हर्नर आले आणि त्यांचं म्हणणं होतं की नाही, भारतीयांनी शिकलं पाहिजे. कलकत्तावरून त्यांना स्फूर्ती मिळाली की हे आपण मुंबईत करू शकतो. आणि त्यांना खूप त्रास व्हायचा आहे बघून की मुंबईत वैद्यकीय सुविधे अभावी किंवा असेच काहीही भोंदू लोकांकडून ट्रीटमेंट घेऊन लोकांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी हा विषय धरला. त्यांचे जे फिजिशियन होते महाबळेश्वरला, डॉक्टर मोरेड, ते आमच्या संस्थेचे पहिले डीन झाले. तर त्यांनी तो पुश केला. कलकत्ताला त्यावेळी राजधानी होती ईस्ट इंडिया कंपनीची, तिकडे त्यांनी त्याचा पाठपुरावा केला की हे झालं पाहिजे, हे आपली लोक म्हणजे डॉक्टर शिकले पाहिजे सरकारी सेवेसाठी नाही, गावोगावी जाऊन जे हाल होत आहेत रुग्णांचे ते थांबवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर ही कल्पना रुजली. त्यांनी इंग्लंडशी म्हणजे पाठपुरावा केला, कलकत्त्यात केला. पण दुर्दैवाने काय झालं, परवानगी मिळाली पण तोपर्यंत ग्रँट यांचं निधन झालं होतं. त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची, आणि मी ह्याला म्हणून तिसरं जरी लोक म्हणत असले तरी आम्ही मानतो की हे भारतातलं पहिलं वैद्यकीय महाविद्यालय आहे जे भारतीयांसाठी सुरू झालं आणि त्याच्यात भारतीय विद्यार्थी होते. फारच छान. डॉक्टर पल्लवी, आम्हाला हे पण सांगा की 180 वर्षापूर्वीची आपण गोष्ट करतोय, इतिहासाविषयी गोष्टी करतोय, तर तेव्हा अशी कुठली प्रेरणादायक गोष्ट घडली की ज्यातून जे आपलं सर जे समूह रुग्णालयाची निर्मिती, स्थापना, ज्याला आपण म्हणतो पायाभरणी ज्याला म्हणतो, ती सुरू झाली? मी जसं म्हटलं की पहिलं जे मेडिकल कॉलेज होतं तिथे हॉस्पिटलच नव्हतं. म्हणजे डॉक्टर शिकणार कसा? आता विद्यार्थी तुम्हालाही माहिती आहेत की वॉर्ड्समध्ये जातात, तिथे शिकतात, त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, असं तपासायचं, असं हार्टबीट असते. हे न करता तुम्ही एका बंद खोलीत कसे शिकू शकाल? तर तेव्हा असं होतं की एक सेंट जॉर्जेस जे आमचंच हॉस्पिटल आहे ते वापरायचं का? पण जे म्हणजे आपण जे जेंचं नाव घेतोय ते सर जे ह्यांनी तो विचार आणला की नाही, मी तुम्हाला हॉस्पिटलसाठी देणगी देतो. आणि माझ्या माहितीत इतिहासात अशी एकही घटना नसेल की याच्यात एकाच व्यक्तींनी पूर्ण देणगी दिली. 1 लाख रुपयाची त्यांनी देणगी दिली, जागा दिली, हॉस्पिटल बांधायची सोय केली. आणि म्हणूनच ह्या हॉस्पिटलला आमच्या जे हॉस्पिटल नाव दिलं गेलं. आणि आपण जे समूह रुग्णालय म्हणतो तर त्या काळी असे वेगवेगळे विभाग होते, म्हणून हे सगळे मिळून जे समूह रुग्णालय. पण आज आमची व्याप्ती इतकी वाढली आहे, म्हणजे 1845 मध्ये हे एकच वास्तू होती बायकळ्याजवळ, पण आता मुंबईतलं सेंट जॉर्ज रुग्णालय, GT रुग्णालय, कामा रुग्णालय हे जे समूह रुग्णालयाचा एक भाग आहे. तसंच जेचं कार्यक्षेत्र पालघरपर्यंत पसरले. पालघरला आमचं रुरल सेंटर आहे, जवळजवळ 100 किलोमीटर आहे ते जे पासून म्हटलं तरी. आणि एक आमचं बँड्राला देखील आहे. फारच छान. मॅडम, तुम्ही जे विषय आम्हाला सांगितलं, तर तसं ग्रँट मेडिकल कॉलेज विषयी, म्हणजे ग्रँट हे नाव कसं पडलं, सुरुवात कशी झाली, त्यामागची गोष्ट पण आम्हाला ऐकायला आवडेल. आपली 2 मराठी नावच हे ग्रँट नाव देण्यामागे आहेत. सगळ्यांनाच माहिती आहे, ज्याला दर्पणकार म्हणतात, जांभेकर, बाळशास्त्री जांभेकर आणि नाना शंकर शेठ, ह्यांचे ग्रँट हे मित्र देखील होते. ते गव्हर्नर होते ठीक आहे, पण ते मित्र देखील होते. आणि त्यांनी ह्या म्हणजे बॉम्बे काउन्सिलमध्ये हा विषय ठेवणं की एक मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, आणि ग्रँटची धडपडीत ह्यांचा सहभाग होता. आणि मी म्हटलं तसं 1938 मध्ये ग्रँट यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांनी हा ठराव पास केला की जेव्हा हे मेडिकल कॉलेज सुरू होईल
तर त्याला ग्रँट यांचं नाव दिलं पाहिजे. आणि आम्ही सगळे अभिमानाने सांगतो की ह्या व्यक्तीची धडपड, तळमळ आणि भारतीयांविषयी एस्पेशली म्हणजे सगळ्या नागरिकांना सुविधा मिळावी ही ज्याची तळमळ होती, त्याच्यासाठी ते ग्रँट मेडिकल कॉलेज हे नाव दिलं गेलं. आणि हे आजही आम्ही जे ग्रँट आणि सर जे जे यांचं ऋण मानतोच सगळेच. फारच छान, फारच छान. मॅडम, आपण नेहमी म्हणतो सर जे जे समूह रुग्णालय, तर मगाशीच तुम्ही सांगितलं समूहामध्ये कुठकुठली जी रुग्णालय येतात, तर त्यांची सुरुवात कशी झाली आणि कशी झाली त्यामागची काही गोष्ट जसं असेल आपण म्हटलं जे जेचं हे 180वं वर्ष आहे, त्यासोबत GT हॉस्पिटलला देखील 150 वर्ष पूर्ण झाली. आणि GT हे देखील गोकुळदास तेजपाल हे दानशूर व्यक्तीने केलं. कामा हॉस्पिटल देखील तसंच झालं. कामा ऑलब्लेस हॉस्पिटल ते महिलांसाठी आणि मुलांसाठी आहे. आणि भारतातल्या पहिल्या ज्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या भारतीय शिक्षित डॉक्टर आहेत, त्या परदेशीच शिकल्या होत्या. पण रखमाबाई राऊत आहेत ज्या पहिल्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत, त्यांनी कामा हॉस्पिटलला सेवा दिली आहे. त्यामुळे देशातल्या पहिल्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर ह्या देखील जे जे समूहाचाच एक महत्त्वाचा घटक आणि भाग होत्या. आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटल जे होतं ते जो फोर्ट होता, ज्याला फोर्ट भाग म्हणतात, त्याचा एक भाग होता. तिथे आज देखील आता जरी नेव्हीच्या कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळं हॉस्पिटल सुरू झालं तरी अजूनही तिकडे नेव्हीच्या कर्मचाऱ्यांसाठी एक वॉर्ड राखीव आहे. आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटलला नेटिव्ह युरोपियन हॉस्पिटल म्हणायचे, त्याला देखील 125 वर्ष पूर्ण झालेली आहेत. फारच छान. रोमहर्षक अशा जी कथा आहे, आपल्याला पण अंगावर काटा येतो की त्यावेळेला किती कष्टात आणि कसं स्ट्रगल करून आपण रुग्णालय उभारलं, कसं शिक्षण घेतलं त्याविषयी. आणि एवढं जुनं ऐतिहासिक आणि सुप्रसिद्ध हॉस्पिटल आहे, तर त्याचे काही ऐतिहासिक टप्पे, क्रांतिकारी वैद्यकीय क्षेत्रामध्ये बदल देखील घडून आलेले आहेत, आपल्या रुग्णालयाने घडून आणलेले आहेत, तर त्याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता आहे. तुम्ही क्रांतिकारी शब्द उच्चारल्यावर मला एका व्यक्तीची आठवण झाली, जे आपल्याला सगळ्यांना वासुदेव बळवंत फडके माहिती आहेत. तर ते तर डॉक्टर नव्हते, मग त्यांचा जे जेशी काय संबंध, तर 1862 ते 1865 ते जे जेमध्ये क्लेरिकल पोस्टवर होते. म्हणजे डॉक्टर्सबद्दल आम्ही नेहमी सांगतो, त्यांच्या गोष्टी खूप आहेत मी सांगण्यासारख्या, पण आमच्या इथले इतर कर्मचारी वृंदात लिपिक वर्गात देखील आद्य क्रांतिकारी हे पण जे जे ग्रँट मेडिकल कॉलेज, जे जे नाही पण ग्रँट मेडिकल कॉलेजचे कर्मचारी होते, याचा आम्हाला अभिमान आहे. फारच छान, फारच छान. आणि तुम्ही आम्ही डॉक्टर कॉक्स, रॉबर्ट कॉक्स विषयी ऐकतो किंवा हाफकिन्स विषयी ऐकतो, त्यांनी केलेल्या संशोधनाविषयी ऐकतो, त्याविषयी आम्हाला सांगा. हे म्हणून मला मेडिकल क्रांती सांगायची तर हाफकिन एवढा क्रांतिकारी दुसरा व्यक्ती नसेल. कारण का प्लेग हा जो आजार आहे हा जवळजवळ शेक्सपियरच्या काळापासून 14व्या, 15व्या, 16व्या शतकापासून हा होत होता. आणि तो वर खाली होत होता. कधी त्याची साथ फार वाढायची. इंग्लंडसारख्या देशात 50% मृत्यूदर झाला होता एका काळात. आणि तसंच भारतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1880 ते 1890 पर्यंत प्लेग फारच वाढला होता. पुण्यात, मुंबईत त्याचा म्हणजे लोक अक्षरशः रस्त्यावर मृत्यू व्हायचा त्यांचा. तर हाफकिन त्याच्यावर थोडं काम केलं होतं, व्लादिमिर हाफकिन. आणि ते ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये आले. आणि तिथे आता आमची पेटिट बिल्डिंग म्हणून आहे, जिथे फार्मॅकॉलॉजी डिपार्टमेंटचे लेक्चर्स होतात, तिकडे खाली एक छोटीशी खोली आहे. आणि त्या खोलीत त्यांनी संशोधन केलं, त्यांनी प्रयोग केले, त्यांनी रुग्णांना वॅक्सिन दिली अक्षरशः गल्लीबोळात जाऊन. आणि त्यांच्या लक्षात आलं की हे वॅक्सिन काम करते. अजूनही रूम 000 म्हणून ती रूम तिकडे आहे. आणि त्या रूमचं कमेमोरेशन त्यावेळीचे राष्ट्रपती VV गिरीनी केलं की सगळ्यांच्या स्मरणात हा स्वर्णिम इतिहास राहिला पाहिजे. आणि मग नंतर जेव्हा लक्षात आलं की ही वॅक्सिन आता आपल्याला खूप प्रमाणात करायची आहे, तेव्हा मग वॅक्सिन हाफकिन सेंटर जे परळलं आहे तिकडे हाफकिन गेले. पण ही वॅक्सिन डेव्हलप जे जेच्याच वास्तूत झाली. आणि ह्याचा देखील म्हणजे इतक्या गोष्टींचा आम्हाला अभिमान आहे, त्यातली ही एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि कोविडमध्ये आपण सगळ्यांनीच पाहिलं की लसीनी किती फरक पडतो. तर प्लेग हा आजार आता ह्या बाबतीत इतिहास जमा झाला आहे की आता त्याची गरज नाही. इतकी वॅक्सिन त्यांनी इतकी इफेक्टिव्ह लस केली की पुढे कोणाला त्याचा त्रासच झाला नाही. त्यामुळे हाफकिननी ते आमच्या वास्तूत केलं, ह्याचा आम्हाला खूपच अभिमान आहे. फारच छान मॅडम. आम्हाला पण अभिमान वाटतं की आपल्यामधलं प्रत्येक भारतीयाला अभिमान आणि कौतुक वाटतं सर जे जे समूह रुग्णालयाविषयी. मित्रांनो, आज आपण माहिती घेतोय ऐतिहासिक सुप्रसिद्ध सर जे जे समूह रुग्णालयाविषयी आणि त्यांच्या सुवर्ण प्रवासाविषयी. स्वतः
अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम आपल्यासोबत आहेत. तर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण सर जे समूह रुग्णालयाचा सुवर्ण जो इतिहास आहे 180 वर्ष चालू आहे, तर त्याविषयी आपण माहिती करून घेतो. स्वतः अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की पहिलं वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे रुग्णालय जुनं सगळ्यात असं ऐतिहासिक सुप्रसिद्ध आहे, तर इतर कुठल्या आणखी कुठल्या वैद्यकीय जे महाविद्यालय आहे त्याच्या स्थापनेत सर जे समूह रुग्णालयाने योगदान दिलं, सहकार्य दिलं, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मला असं वाटतं की जवळजवळ प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात ग्रँट मेडिकल कॉलेजचा विद्यार्थ्याचा सहभाग असेलच. कारण का आता जेव्हा मी म्हणजे तुम्ही म्हणाला तसं मी ह्या कॉलेजचीच विद्यार्थिनी आहे, त्याचा तर अभिमान आहे. पण जेव्हा मी कुठल्याही डॉक्टरचा इतिहास बघायला जाते तर एक साधी गोष्ट आहे की आपलं कॉलेज 1845 स्थापित झालं. त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं पुढचं मेडिकल कॉलेज जी मुंबईतच झाली ती 1920च्या दशकात झाली 2, आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्याच्या मागे पुढे अजून 1-2 झाली, नंतर 60 साली झाली. महाराष्ट्रात देखील बरीचशी मेडिकल कॉलेजेस 46-47च्या सुमाराला झाली. त्यामुळे एक साधं गणित आहे की जो 1925-26 पर्यंत जर कुठला डॉक्टर असेल ह्या भागात तर तो जेजेतच शिकलेला असेल किंवा परदेशी. पण परदेशी फार कमी लोक जायची. म्हणजे असं एक सांगावंसं वाटतं की मला वर्ल्ड पॅथॉलॉजी डे होता, आमचं पॅथॉलॉजी डिपार्टमेंट सांगायला आलं की आपण तो साजरा करूया. तर ते कोणावर झालं असेल तर डॉक्टर खानोलकर. ते कुठले विद्यार्थी, जरा मागे गेलं की लक्षात येतं की हा जेजेचाच विद्यार्थी आहे. आता मुंबईतलं जे सेठ GS मेडिकल कॉलेज आहे जे मोठं आहे, तर ते देखील डॉक्टर जीवराज मेहतानी सेटअप केलं. ते एक जेजेचेच विद्यार्थी होते आणि पुढे ते राजकारणात देखील गेले आणि गुजरात राज्याचे पहिले मुख्यमंत्री देखील होते. म्हणजे GM साईट्सनी कुठलं कॉलेज सुरू नाही केलं असं म्हणताच येणार नाही. आता जे नवीन कूपर मेडिकल कॉलेज सुरू झालं आहे, म्हणजे ते देखील त्याचं ते कूपर हॉस्पिटल आहे, ते कूपर देखील जेजेचेच विद्यार्थी होते. म्हणजे जिथे पाहू तिकडे जेजेचा विद्यार्थी आम्हाला दिसतोच आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल म्हटलं तर जसलोक हॉस्पिटल पद्मभूषण मेहतानी जे सेटअप केलं ते देखील जेजेचे विद्यार्थी होते. म्हणजे जिकडे आम्ही पाहू तिथे मला जेजेचे विद्यार्थीच दिसतात, इन्क्लुडिंग एम्स दिल्ली. त्याची जी कमिटी होती ज्यांनी एम्स दिल्लीची स्थापना केली, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, तिकडे देखील जेजेचा विद्यार्थी होता. इतकंच नाही तर काही देशातला पहिला डॉक्टर हा ग्रँट मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. कारण का त्यावेळी कॉमनवेल्थ होतं आणि बऱ्याच देशात आधुनिक वैद्यकशास्त्र शिकवलंच जात नव्हतं. उदाहरणार्थ मलेशिया, आफ्रिकेतले बरेच देश, ईस्ट आफ्रिका, त्यावेळी त्याला ईस्ट आफ्रिका म्हणायचे, वेस्ट इंडिज जे आपल्याला माहिती आहेत, तर एक कोटा होता की 25 ते 20 विद्यार्थी त्या देशातले भारतात येऊन शिकायचे. टांझानिया, म्हणजे माझाच एक बॅचमेट आहे डॉक्टर मेहता, तो 2nd जनरेशन GM साईट आहे. त्याचे वडील देखील आफ्रिकेहून भारतात शिकायला आले, तो देखील आला. आणि त्यामुळे मलेशियातला पहिला डॉक्टर हा GM साईट होता, वेस्ट इंडिजमधला पहिला डॉक्टर हा GM साईट होता. इतकंच काय तर खान अब्दुल गफ्फार खान, ज्यांना आपण फ्रॉन्टियर गांधी म्हणतो, त्यांचा सख्खा भाऊ देखील GM साईट होता. आणि चित्रपट बघायची ज्यांना आवड असेल, डॉक्टर कोटणीस, व्ही शांतारामचा सुप्रसिद्ध चित्रपट ज्यांच्यावर झाला, ते डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस देखील ग्रँट मेडिकल कॉलेजचेच विद्यार्थी होते. आणि आम्हाला खूप अभिमान आहे की चायनासारख्या देशात अजूनही त्यांना खूप मानलं जातं. त्या मेडिकल कॉलेजमधले विद्यार्थी, जसं आम्ही जेजेमध्ये येताना नेहमी सर जेजेच्या पुतळ्यासमोर अभिवादन करतो, तसे ते विद्यार्थी डॉक्टर कोटणीसचं अभिवादन करतात आणि ती परंपरा राखलेली आहे. फारच छान. मित्रांनो, अशा गोष्टी, असे जे इतिहास जर पानं आपण पालिटली तर आपल्याला पण अभिमान वाटतो आपल्या महाराष्ट्र भूमीच्या इतिहासाविषयी आणि जे योगदान सर जे समूह रुग्णालयाने दिलेली. मॅडमनी माझी विद्यार्थी जे आहेत त्यांनी केलेल्या कीर्तीविषयी, पुढे झालेल्या कार्याविषयी, नंतर परदेशातून येऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी पण तुम्ही सांगितलं आणि त्यांनी काय काय संशोधनं केली आणि त्याचा किती समाजाला लाभ झाला, तर त्याविषयी देखील आम्हाला ऐकायला आवडेल. ते सांगायच्या आधी आपण विषय फार दूर देण्याआधी मला एक सुचलंय म्हणून सांगते की तुम्हाला वाटेल की ग्रँट मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी म्हणजे त्यांचा एकच पैलू आहे, फारच अभ्यासू आहेत, फारच संशोधन करणारे आहेत.
तर जरा आपण रस्ता बदलून मला तुम्हाला हेही सांगायचं आहे की तुमच्या प्रेक्षकांनाही विचारायचं आहे की पहिली भारतीय महिला जी मिस वर्ल्ड झाली असं विचारलं तर बऱ्याच जणांना ऐश्वर्या रायपर्यंतच माहिती आहे, पण नाही. 1966 साली पहिली भारतीय महिला जी मिस वर्ल्ड झाली ती ग्रँट मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी क्या बात होती. आहे, क्या बात आहे. म्हणजे सगळी क्षेत्र जे जे ग्रँट मेडिकल कॉलेजची विद्यार्थी पार करतात हे दाखवायचं आहे. डॉक्टर रीटा फारिया त्यांचं नाव होतं आणि ते जे जे ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये शिकतानाच त्यांनी मिस वर्ल्ड हा किताब जिंकला होता आणि नंतर पुढे त्या लंडनमध्ये सेटल झाल्या. पण त्या येत असतात आणि जे जेशी त्यांचं नातं आणि नाळ काही तुटलेली नाही आहे. तर असं जे जेच्या विद्यार्थ्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. तसंच तुम्ही जे म्हणालात की आणि काय काय मोठ्या मोठ्या अचीवमेंट्स आहेत, तर जे जेच्या नावावर मी म्हणते अनेक फर्स्ट जे आपण म्हणतो ते आहेत की भारतातली पहिली जी स्कोपी आहे लॅप्रोस्कोपी, आता ते सर्रास होतं आणि त्याचं महत्त्व वादादित आहे. पण त्या काळात पहिलं डॉक्टर टेम्प्टन वुडवाडिया, वी लॉस्ट हिम लास्ट इयर, पण त्यांनी पहिली स्कोपिक सर्जरी भारतातली जे जे हॉस्पिटलमध्ये केली होती. त्यामुळे लॉट्स ऑफ फर्स्ट. मी स्वतः जे जेमध्ये पिडियाट्रिक्स हा विषय शिकले आहे, तर अख्ख्या देशात लहान मुलांसाठी असं वेगळं डिपार्टमेंटच नव्हतं. तर डॉक्टर कोएलो यांनी परदेशी शिक्षण घेतलं आणि पहिलं पिडियाट्रिक्स डिपार्टमेंट इन द कंट्री हे म्हणजे आता अख्खी हॉस्पिटल्स आहेत लहान मुलांसाठी आणि त्यांच्या स्पेशलायझेशनसाठी, पण पहिलं पिडियाट्रिक्स डिपार्टमेंट आपल्या देशातलं हे जे जेतच सुरू झालं आहे. तसं आमचं न्यूरोसर्जरी डिपार्टमेंट आता देखील उत्कृष्ट काम करतं, पण पहिलं स्कोपिक म्हणजे दुर्बिणीनी मेंदूत जाणं हे देखील जे जेनीच केलेलं आहे. त्यामुळे लॉट्स ऑफ फर्स्ट टू आवर नेम्स. आणि ऐकल्यावर पण मित्रांनो आपल्या अंगावर काटा येतो, एवढं छान अभिमानास्पद असा इतिहास आहे. आणि मॅडम मगाशी विश्रांतीच्या दरम्यान तुम्ही शिरोडकर प्रोसिजर विषयी आम्हाला सांगत होता, त्याविषयी आम्हाला सांगा. शेवटी नुसतं रुग्णसेवा देणं विद्यार्थ्यांना शिकवणं आहेच, पण नवीन नवीन गोष्टी देखील झाल्या पाहिजेत. तर जे जेच्या अनेक डॉक्टर्सच्या नावाने पेटंट्स आहेत आणि काही काही त्यांच्या टेक्निक्स आणि प्रोसिजर्स आहेत ज्या शिरोडकर प्रोसिजर जसं आहे, पटवर्धन प्रोसिजर जसं आहे, या अनेक गोष्टी ह्या पुस्तकात म्हणजे स्टँडर्ड पुस्तकात म्हणजे पब्लिकेशन तर होतच असतं, स्टँडर्ड पुस्तकात जे जेमधल्या डॉक्टर्सनी केलेले अनेक नवीन प्रयोग. आणि आपण असं मस्करीत म्हणतो की भारतात जुगाडू प्रकार खूप होतात, पण कधीकधी ती गरज असते, काही गोष्टी आपल्याकडे उपलब्ध नसतात. तर किंवा काही महिला डिलिव्हरीला खूप उशिरा येतात, त्यावेळी जे आपल्याला करावं लागतं तिचा आणि बाळाचा जीव वाचवण्यासाठी, अशा अनेक टेक्निक्स आपल्याकडे डेव्हलप झाल्यात आणि त्या पेटंटेड आहेत आणि त्याचा पुस्तकात नोंद देखील होते. फारच छान, फारच छान. म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये सर जे जे समूह, रुग्णालयातील विद्यार्थी म्हणा, डॉक्टर म्हणा, परदेशात गेलेले असे डॉक्टर आपलं नामांकित कीर्ती पसरवतच आहे संस्थेची. आणि मॅडम हळूहळू वर्तमानाकडे येऊया आणि मुंबईवर झालेल्या हल्ल्याविषयी किंवा जो 26/11चा जो भ्याड आतंकवादी हल्ला होता, तर त्या दरम्यान रुग्णालयाने जी समाजसेवा केली, जखमींना जी सेवा दिली, तर त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. प्रत्येक क्रायसिसमध्ये प्रत्येक गरजेच्या वेळी जे जे हॉस्पिटलचं नाव सगळ्यांच्या म्हणजे तोंडी असतंच. म्हणजे आत्ता देखील तुम्हाला कल्पनाही नसेल, पण मुंबईसारख्या महत्त्वाच्या आर्थिक राजधानीत खूप VIPs येत असतात. G20 समिट आपल्याकडे झालं तर आमचीच टीम त्यांना मेडिकल सपोर्ट देत असते, आमचीच टीम त्यांचं बाकी सगळं पाहत असते. तर कधी कधी आमचे 20 ते 25 टीम्स मुंबईभर असतात की आणि तुम्हाला पत्ताही लागणार नाही की एखादा VIP मुंबई मार्गे परदेशी गेलाय, पण ते जेवढे 4-5 तास मुंबईत आहेत त्या तिथे देखील आमची टीम तर असतेच. आणि दुसरं तुम्ही जसं म्हणाल की क्रायसिसमध्ये जे जेच आठवतं, महाडमध्ये मागे महापूर आला होता, लँडस्लाईड झाले होते, ते पेशंट्स मुंबईतच म्हणजे जे जे हॉस्पिटललाच आणले जातात. 92चे बॉम्बलास्टचे पेशंट्स असू दे किंवा रायट्सचे असू दे. 26/11चा विशेष उल्लेख का करावासा वाटतो की काय म्हणतात, आम्हीच जखमी होतो आणि आम्हीच डॉक्टर होतो असं झालं. कारण का आपल्याला कल्पना असेल की 26/11चा जो हल्ला झाला तो कामा हॉस्पिटलवर देखील झाला. आणि कामा हॉस्पिटल मी म्हटलं तसं आमच्या समूहाचाच एक भाग होतं. त्यावेळी माझी पोस्टिंग देखील तिथेच होती आणि तिथले नर्सेस, डॉक्टर्स सगळ्यांनी रात्रभर तिथे तो लढा चालू होता त्याचा भाग घेतला, पेशंटची काळजी घेतली, डिलिव्हरी केल्या. पण ह्याच वेळी ह्या हल्ल्यात जे जखमी होत होते ते अक्षरशः कामावरून म्हणजे काय म्हणतात स्टोन्स थ्रो हवे जर आपण म्हणतो, एक
200 मीटरच्या अंतरावर असलेल्या GT हॉस्पिटलमध्ये ह्याच लोकांची ट्रीटमेंट चालू होती, तसे JJ हॉस्पिटल. त्यामुळे आपल्यावरच अटॅक होताना देखील आपण, आणि तो अटॅक खूप शॉकिंग होता कारण का हॉस्पिटल्स अजूनपर्यंत कधीही टेरर अटॅकचे टार्गेट कधी झालं नव्हतं, इतके अटॅक झाले होते तरी. त्यामुळे त्या आघातातून सावरून सेंट जॉर्ज GT आणि हे JJ हॉस्पिटल इकडे 26/11च्या सगळ्या रुग्णांची शुश्रूषा, त्यांना लागणारं बेस्ट केअर त्यावेळी चालू होतं. म्हणजे दोन्ही गोष्टी एका वेळी चालू होत्या. फारच छान. मित्रांनो, सर JJ समूह रुग्णालयाने केलेल्या बचाव कार्याविषयी देखील आपण मॅडमकडून अजून जाणून घेणार आहोत. तुर्तास वेळ झाली आहे एकाच्या छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर आपल्या आवडत्या हॅलो डॉक्टर कार्यक्रममध्ये स्वागत आहे. आज आपण जाणून घेतोय सुवर्ण प्रवास जो 180 वर्षाचा आहे सर JJ समूह रुग्णालयाचा, त्याविषयी. आणि खुद्द अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, आम्ही बऱ्याच ठिकाणी वाचतो, ऐकतो की सर JJ समूह रुग्णालयामध्ये एक भुयार सापडलं. त्याविषयी काय मागे गोष्ट आहे किंवा त्याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल? भुयाराबद्दल बरंच कुतूहल सगळ्यांमध्ये जागृत झालं होतं. म्हणून म्हटलं की ह्याची जशी कहाणी माणसांची आहे तशी त्या वास्तूची देखील एक वेगळीच गोष्ट आहे. आज देखील 1845 साली जे कॉलेज बिल्डिंग बांधली होती ती आज देखील आहे, पण ती आम्ही आता रिस्टोर करायचा प्रयत्न करतोय. आणि तिकडे आमचा प्लॅन आहे की एक म्युझियम बनवावं, कारण का वैद्यकीय शिक्षणाचं म्युझियम संग्रहालय आपल्या देशात कुठेच नाही आहे. तर त्यात आणि आमच्या इथे अनेक अशा वस्तू आहेत, त्या काळातले फोटोग्राफ्स आहेत. विल्सन जे गव्हर्नर होते त्यांनी भूमिपूजन केलं होतं, त्यांचं एक चित्र आहे. अशी खूप गोष्टी आहेत. तर त्या लोकांना हा जे मी आता तुम्हाला सांगितलंय तो एक कायमचा ठेवा असावा, म्हणून ते तर आमचे प्रयत्न चालूच आहेत. म्हणून ते सांगता सांगता ती वास्तूची गोष्ट अशी आहे की आमच्या इथल्या बऱ्याच बिल्डिंग्स रिपर्पज झाल्या. म्हणजे आता जी आमची बॉईज कॉमन रूम आहे ती एकेकाळी लेप्रेसी वॉर्ड होती. लेप्रेसीचे इतके रुग्ण होते आणि त्या काळात त्यांना इतरांपेक्षा दूर ठेवावं लागायचं. त्यामुळे मेन बिल्डिंगपासून थोडी दूर अशी असं ते वॉर्ड होतं. तसंच 1892 साली एक बिल्डिंग होती जिकडे माता आणि मुलं ठेवली जायची. त्यामुळे ती सेपरेट बिल्डिंग होती. आता ती बिल्डिंग दुसरीकडे. आणि डिलिव्हरी वॉर्ड नावाची एक मोठली बाय बिल्डिंग होती जी थोडी दूर होती. तर एक दिवस आमचे मेडिकल RMO होते, ते पाहत होते आणि त्यांना एक काहीतरी ओपनिंग दिसलं. मग ते खाली गेले तर चक्क तिकडे भुयार सापडलं. आणि आमच्या इथे काही कर्मचारी आहेत जे पिढ्यानपिढ्या आमच्या कॅम्पसमध्ये राहतात. त्यांचे वडील इथे नोकरी करायचे, त्यांचे आजोबा करायचे. ते देखील म्हणाले की आम्ही इथे क्रिकेट खेळायचो, काही खेळायचो, पण आम्हाला कधीच लक्षात नाही आलं की इथे तळघरात एक भुयार आहे. तर आता आमचा प्रयत्न आहे की राजभवनमध्ये जसं भुयार आहे आणि त्याचं संग्रहालय झालंय, तसं हे भुयार देखील आम्हाला शोधायचं की कुठवर जातं. आणि गंमत म्हणजे आमच्या JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये हे एकच नाही आहे, अजून एक भुयार आहे जे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये आहे. आणि मी म्हटलं तसं तिकडे किल्ल्याची तटबंदी असल्यामुळे आज देखील त्याचे थोडासा सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या बाहेर जिथे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे तिकडे एक थोडीशी तटबंदी आहे आणि त्याच्या पलीकडे डॉक्स आहेत. तर ते भुयार कदाचित असं असेल की इंग्रजांना वाटलं असेल, कारण का ते नेटिव्ह युरोपियन हॉस्पिटल होतं, आपल्याला कधीही पटकन समुद्राकडे जाऊन बोटीत बसून जावं लागलं तर हे भुयार असावं. कारण का त्या भुयाराचं जेव्हा दार उघडतो ना तेव्हा समुद्राचा वास येतो, असा वाळूचा जो वास आहे. त्यामुळे ते शोधणं थोडं कठीण आहे की ते कुठवर जातंय. पण JJ हॉस्पिटलमधलं भुयार ह्या वर्षात शोधायचा, म्हणजे त्याचा एंड पॉईंट शोधायचा आम्ही सगळ्यांनीच निर्धार केलेला आहे. फारच छान. मित्रांनो, डॉक्टर पल्लवी सापळे आपल्याला JJ रुग्णालयाच्या समूह रुग्णालयाच्या अंतरंगात घेऊन जात आहेत. कुठे कुठे आपल्याला पण एक स्पर्श कळतो एक सर JJ समूह रुग्णालयाचा की किती ऐतिहासिक आहेत आणि वेगवेगळ्या पैलू विषयी आपण जाणून घेतोय. तर पुन्हा थोडं वैद्यकीय टप्प्याकडे किंवा विषयाकडे वळतो. कोविड महामारीमध्ये जे योगदान दिलं सर JJ समूह रुग्णालयाने त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. कोविडमध्ये आम्हाला ही 4 रुग्णालय असल्याचा खूप फायदा झाला. कारण का काय झालं की कोविडमध्ये सगळ्यांच्या लक्षात आलं की तुम्ही पेशंट जर मिक्स करून ठेवले तर कोविड सहज पसरतोय. त्यामुळे आमचं जे सेंट जॉर्जेस रुग्णालय आहे ते एक्सक्लुझिव्हली कोविडच्या क्रिटिकल पेशंटसाठी राखीव ठेवलं. तिकडे व्हेंटिलेटर्स व इतर सगळ्या सुविधा दिल्या गेल्या.
जे जे हॉस्पिटल आहे, कारण का आत्ता लोकांना खूप लक्षात येते की कोविडमध्ये कोविड करत राहिलं आणि त्यामुळे ज्या पेशंटना आठवड्यातून 2दा डायलिसिस लागायचं त्यांना मिळायचं नाही, ब्लड प्रेशरच्या गोळ्या, डायबिटीसच्या गोळ्या ह्या सगळ्या बंद झाल्या. त्यामुळे जे जे हॉस्पिटल हे नॉन कोविडच राहिलं आणि त्याचा फायदा झाला. नाहीतर 2-1 वर्ष आपण सगळे कोविडशी झुंजत होतो. आणि लक्षातही आलं असेल की गेल्या वर्षी म्हणून काही भागात मिझल्सची साथ आली, कारण का लसी देणं बंद झालं, लोक बाहेरच पडायची नाही कारण का सगळीकडे कोविड होतं. तर जे जे हॉस्पिटल जे आहे मेन हे नॉन कोविडच राहिलं. तिकडे सगळ्या नॉन कोविड सुविधा अगदी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टीपर्यंत हळूहळू आम्ही पुन्हा सुरू केल्या. आणि GT हॉस्पिटल जे आहे तिथे माइल्ड कोविडचे पेशंट्स ठेवले गेले आणि कामा हॉस्पिटलला महिला आणि मुलं, त्यामुळे डिलिव्हरी देखील कोविड पॉझिटिव्ह पेशंटशी होत गेली. त्यामुळे हे जे समूह होतं ते एका तऱ्हेने एकत्र आलं, पण फिजिकली सेपरेट असल्यामुळे सगळ्या प्रकारच्या पेशंट्सना कुठल्याही पेशंट म्हणजे वैद्यकीय सेवेपासून वंचित नाही राहिला. फारच छान एक सांघिक योगदान समाजासाठी सर जे समूह रुग्णालयाने दिलं. मॅडम थोडं आता महाविद्यालयाकडे वळतो. तर ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कुठकुठले अभ्यासक्रम उपलब्ध आहेत त्याविषयी पण जाणून घ्यायला आवडेल. परत थोडंसं मागे नेते आणि मी नेहमी सांगते की 1845 मध्ये आपलं सुरू झालं. सगळ्यांना माहिती असेल लोकल ट्रेन ज्याला आपण लाईफलाईन म्हणतो ती पहिली 1853 साली धावली आणि विद्यापीठ 1857 साली. याचा अर्थ हे जे जे हॉस्पिटल जे आहे ग्रँट मेडिकल कॉलेज हे ह्या सगळ्याच्या आधी आहे, रेल्वेच्या आधी, विद्यापीठाच्या आधी, अगदी ब्रिटिश सरकारच्या देखील आधी. कारण का जे जे हॉस्पिटल हे ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केलं, ब्रिटिश सरकार 1857 मध्ये आलं. त्यामुळे पहिल्या विद्यार्थ्यांना जी डिग्री मिळायची त्याला म्हटलं जायचं GGMC, ग्रॅज्युएट ऑफ ग्रँट मेडिकल कॉलेज. कारण का डिग्री द्यायला विद्यापीठच नव्हतं, फक्त ही एक होतं. आणि मला वाटतं त्यावेळी एल्फिस्टन आणि विल्सन कॉलेजेस असतील. त्यामुळे ही पहिली 3 कॉलेजेस मुंबई विद्यापीठात गेली आणि विद्यापीठ बनलं. त्यामुळे तेव्हापासून जी परंपरा आहे शिक्षणाची ती आजही चालू आहे. आपला हा कार्यक्रम काही डॉक्टर्स बघत असतील तर ग्रेज अॅनाटॉमी आहे, ज्याला अॅनाटॉमीचं बायबल मानलं जातं. तर त्या ग्रेज अॅनाटॉमीमधलं प्रत्येक जे चित्र आहे ज्याच्यावर म्हणजे मेडिकल शिक्षणाचा पाया बनतो, डिसेक्शन तुम्ही ते बघून करता, त्यातलं प्रत्येक चित्र डॉक्टर कार्टर यांनी काढलं होतं. आणि हे कार्टर जे पुढे प्रिन्सिपलही झाले, पण पहिल्यांदा ते अॅनाटॉमीचे प्रोफेसर होते. आणि थोडंसं काय चटका लावणारी गोष्ट ही की त्या पुस्तकात त्यांचं नाव यायला पाहिजे होतं. त्यांचं नाव होतं डॉक्टर कार्टर, प्रोफेसर ग्रँट मेडिकल कॉलेज, पण काहीतरी व्यावसायिक हेव्याद्याव्यामुळे ते नाव खोडलं गेलं आणि फक्त ग्रेजचं नाव राहिलं. पण अजूनही एडिनबरामध्ये ते पुस्तक आहे जिथे कार्टर यांचं नाव आहे. त्यामुळे शिक्षणाची परंपरा ही तेव्हापासून आहे, विद्यापीठाच्या देखील आधीपासून आहे. आणि आत्ता आम्ही म्हणजे स्पेशालिटी डिपार्टमेंट आमच्याकडे आहेतच, कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, युरॉलॉजी, सर्जिकल, आणि हे सगळे सेवा देतच आहेत. त्यात महाराष्ट्र सरकारचं पहिलं IHBT म्हणजे इम्युनोहिमॅटॉलॉजी डिपार्टमेंट आम्ही सुरू केलं आहे. जेरियाट्रिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन गेल्या वर्षी सुरू केलं आहे. म्हणजे नवीन नवीन गोष्टी आपण करतच आहोत की जे हे नवीन स्पेशालिटी आहेत. आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा लाईफ एक्सपेक्टन्सी 30 ते 40च होती. आता आपल्या देशाची लाईफ एक्सपेक्टन्सी आपल्या सगळ्या प्रगतीनुसार 60 म्हणजे 70च्या पुढे गेली आहे. त्यामुळे आता हा एक नवीन विषय आहे जेरियाट्रिक्स. ही गरज पडणार आहे सिनियर सिटिझन्सना लागणारी वैद्यकीय सेवा, कारण का त्यांना काही आजार असतात त्याच्यावर आपल्याला त्यांना ट्रीटमेंट द्यायची असते. त्यामुळे ते एक डिपार्टमेंट तर आपलं सुरूच होतं, पण तिथे आता PG कोर्स केला आहे, इमर्जन्सी मेडिसिन हा PG कोर्स केला आहे. आणि सुपर स्पेशालिटी आपण वाढतच आहोत. आणि जसं शिक्षणाची काट टाकतो तशी वास्तू देखील काट टाकते. 1845 मध्ये तुम्हाला गंमत वाटेल, आता तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाल तर तुम्हाला सांगतील हे गायनॅक डिपार्टमेंट, हे पिडियाट्रिक्स डिपार्टमेंट, हे सर्जरी डिपार्टमेंट. 1845 मध्ये असं नव्हतं. हिंदू वॉर्ड, मुस्लिम वॉर्ड, पारसी वॉर्ड, ख्रिश्चन वॉर्ड, सिख वॉर्ड असे होते. आता त्यावेळी लोक तेवढी मिक्स नव्हती होत. त्यातला आजही पारसी वॉर्ड जे मध्ये आहे तिकडे जवळजवळ 40 ते 50 पारसी पेशंट्स असतात. बाकी वॉर्ड्स असे झालेत. पण ती बिल्डिंग जी बैठी होती तिथे आता 1960 मध्ये आपण एक 7 मजली, जवळजवळ ती 10 मजल्यापर्यंत जाते, पण 7 मजली हॉस्पिटल, तर ती बिल्डिंग देखील आता इतक्या वर्षांनी काट टाकून आपण नव्याने करतोय. पुढच्या वर्षभरात एक सुपर स्पेशालिटी 1200 बेडेड सुरू होईल. त्यामुळे प्रगती काही थांबली नाहीये आणि काळानुरूप आम्ही
भूतकाळात न राहता म्युझियम करणारच आहोत, पण भविष्याकडे देखील नजर आहेच आमची सगळ्यांची. फारच छान, फारच छान. मॅडम, या वळणावर आपल्याला ठाण्याहून एक फोन आलाय, पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार विकास, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. मला जे जेजू समूहामध्ये जे नेत्र विभागाचे डॉक्टर आहेत हा हा, त्यामध्ये तिरळेपणाची प्रोसिजर काय असते ते विचारत होतो मॅडमला. बरं. तिरळेपणाच्या प्रोसिजर विषयी त्यांना अधिक माहिती हवी होती. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. विकास, काय सांगणार मॅडम? याची डिटेल्स आपण सांगू शकतो, पण हो, तिरळेपणाचे डॉक्टर सर्जन्स आपल्या जेजेच्या नेत्र विभागात आहेत आणि लहान विशेषतः म्हणजे काही काही दुर्लक्षित राहतात आणि मोठेपणापर्यंत तिरळेपणा येतो किंवा मोठेपणातच तिरळेपणा येतो, पण लहान मुलं देखील त्यांना तिरळेपणाचा त्रास असतो आणि तो लवकरात लवकर आपण त्याला जर ट्रीटमेंट दिली तर त्या मुलाला पुढे आयुष्यात त्रास होत नाही. तर आमच्याकडे लहान मुलांचं तिरळेपणाचं ऑपरेशन करणारे डॉक्टर्स आणि प्रौढांचं करणारे डॉक्टर्स देखील आहेत. या सेवा आपल्याकडे उपलब्ध आहेतच. फारच छान. असंच तुम्ही फोन करून आम्हाला तुमच्या मनातले प्रश्न विचारा आणि सर जे समूह रुग्णालयाविषयी आपण अजून जाणून घेऊया मॅडमकडून. तर पदवी आणि पदव्युत्तर जे अभ्यासक्रम तर आहेतच. मॅडमनी सांगितलं ज्येष्ठ नागरिकांसाठी जेडियाट्रिक हा PGचा नवीन विषय आणि IHBT हा पण कोर्स आलेला आहे. मॅडम, आम्हाला सोयी सुविधा आज ज्या रुग्णालयामध्ये आहे त्याविषयी जाणून घ्यायला पण आवडेल. कुठकुठली नवीन उपकरणं आलेली आहेत तर त्याविषयी पण जाणून घ्यायला आवडेल. एक आपल्या शासनाचीच योजना आली आहे त्याच्याबद्दल मला सांगायला आवडेल. म्हणजे हे जे सगळे प्रेक्षक आपल्या ऐकतात त्यांना कळेल की महात्मा ज्योतिबा फुले जी योजना आहे ती ग्रँट मेडिकल कॉलेज किंवा जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये आहेच आणि आज देखील महाराष्ट्रातल्या मॅक्झिमम म्हणजे जवळजवळ 26 ते 27 कोटी दरवर्षी एवढे प्रोसिजर्स आपले महात्मा ज्योतिबा फुले योजनेत होतात. म्हणजे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी ही मोफत होऊन जाते, ब्रेनची सर्जरी मोफत होऊन जाते. त्यामुळे जेमध्ये अक्षरशः महाराष्ट्रातले आणि देशातले सगळे पेशंट्स येत असतात. जे हॉस्पिटलचा 2019 साली पंतप्रधानांच्या वतीने देखील सत्कार झाला होता, कारण का आयुष्यमान भारत योजनेत देखील आपण लीडिंग आहोत. मला आता हा सांगायचा म्हणजे हा जेचा विषय नाही आहे, पण सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे की एकेकाळी फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड्सच्या पेशंट्सना ह्या सुविधा मिळायच्या, पण आता सफेद रेशन कार्ड असेल, एखाद्याकडे रेशन कार्ड नसेल पण महाराष्ट्रातलं असेल, आश्रमशाळेतली मुलं, ह्या सगळ्यांना आता या योजनेत घेतलं गेलं आहे. आणि ही योजना जेत अगदी फुल फोर्समध्ये चालू आहे. मी जसं म्हटलं तसं की 27 कोटी म्हणजे एवढ्या किमतीच्या सर्जरीज, प्रोसिजर्स दरवर्षी होत आहेत जेमध्ये. महाराष्ट्रात कुठल्याही हॉस्पिटलमध्ये एवढ्या संख्येने होत नाहीत. आम्ही वेटिंग लिस्ट कमीत कमी करायचा प्रयत्न करतो. आता CT MRI लोकांना परवडत नाही, म्हणून आम्ही जेत अक्षरशः 24 तास चालू ठेवतो की लोकांना लवकरात लवकर अपॉइंटमेंट मिळावी. पण जेची कीर्ती इतकी आहे की तरीही वेटिंग लिस्ट राहते. मग अजून 2 घेतले, शासनाने तेवढी आम्हाला मदत केली आणि आता आपण काही इतर हॉस्पिटल्समधले MRI CT स्कॅन बंद असले तर त्यांचे विद्यार्थी पण आमच्याकडे शिकायला येतात आणि आम्ही CT आणि MRI. रुग्णसेवा हा विषय कधीही सोडलेला नाही आणि त्याच्यासाठी त्यांच्यामुळे आपण आहोत, त्यांच्यामुळे आपण शिकतोय. हा इथल्या काम करणाऱ्या प्रत्येक डॉक्टर, कर्मचारी, नर्स सगळ्यांच्या ठायी तो आहेच गुण. फारच छान. मित्रांनो, वेगवेगळ्या योजनांविषयी मॅडमनी सांगितलं, वेगवेगळ्या सोयी सुविधांविषयी ज्या जे समूह रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत त्याविषयी मॅडमनी सांगितलं. तर याचा आपल्याला लाभ जरूर घ्यायचा आहे आणि ही माहिती जी आहे ते आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, सगळ्यांना आपल्याला सांगायची आहे. वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आपण सर जे समूह रुग्णालयाचा जो 180 वर्षाचा जो ऐतिहासिक प्रवास आहे, सुवर्ण प्रवास आहे, त्याविषयी जाणून घेतोय अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम यांच्याकडून. मॅडम, सोयी सुविधांविषयी आपली चर्चा सुरू होती. अद्ययावत जी उपकरणं आली आहेत, नवीन जी उपकरणे आली आहेत ज्याचा लाभ गोरगरिबांना, पूर्ण समाजाला होणार आहे, त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. CT MRI बद्दल सांगितलंच, ते काय फार आधुनिक नाही आहे, पण प्रायव्हेटमध्ये जर तुम्ही हे करायला गेलात तर 10 ते 15 हजार खर्च होतो. जेमध्ये अगदी फुल्ली पेईंग पेशंट आला तरी 2,000त MRI होऊन जातो. CT तर 300 रुपयात आपल्याकडे होऊन जातो. पण काही प्रोसिजर्स आहेत, जसं ब्रेनमध्ये ब्लिडिंग होतं
वेसल्समुळे किंवा काही जन्मता काही दोष असल्यामुळे, तर त्याचं कॉइलिंग देखील आपण करू शकतो. म्हणून ते एक नवीन PG कोर्स आपण इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी देखील सुरू केला आहे. तो पण योजनेत असल्यामुळे पेशंट्सना तो परवडू शकतो. नाहीतर आधी ब्लीड ब्रेनमध्ये झालं तर काहीच नाही, फिजिओथेरपी किंवा असेच उपाय असायचे. पण आता ॲक्च्युली तुम्ही ब्रेनच्या आत जाऊन त्याला ट्रीटमेंट देऊ शकता. तसंच हायपरबॅरिक ऑक्सिजन आहे, जे काही ब्रेन डॅमेज पेशंटचं लागतं, गँग्रीनचं पेशंटला लागतं. तर सध्या एक अश्विनी हॉस्पिटलमध्ये आहे, ते नेव्हीसाठी आणि त्यांच्या पेशंटसाठी. पण सर्वसामान्यांसाठी जे आहे तर जे एक नसून 2 आहेत. आमच्या सर्जरी डिपार्टमेंट आणि न्यूरोसर्जरी डिपार्टमेंट, त्याच्यासाठी दूरदूरून पेशंट्स येतात. कारण का हायपरबॅरिक ऑक्सिजन जे लागतं ते सगळीकडे मिळत नाही आणि त्याचे आम्हाला सरप्रायझिंग म्हणजे खूप छान रिझल्ट्स दिसत आहेत. आमची कार्डियक कॅथलॅब आहे, जी म्हणजे एक पुरत नाही आहे, दुसरी घ्यावी लागते. कारण का मुंबईत इतर सगळ्या हॉस्पिटल्सच्या मिळून जितकी बेरीज होत नाही तितके प्रोसिजर्स एकट्या JJमध्ये होतात. 5,000 अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी रिलेटेड किंवा हार्ट रिलेटेड प्रोसिजर्स फक्त कार्डिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये होतात. त्यामुळे असे नवीन नवीन उपकरणाची गरज आहे आणि जे गरिबांना परवडू शकत नाहीत ते आपण करतोय. तसंच आपलं सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटेशनची आपण परवानगीची वाट बघतोय. पुन्हा तेच आहे की लिव्हर ट्रान्सप्लांट जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये केलं तर कन्झर्वेटिव्हली जरी म्हटलं तरी 30 ते 50 लाख हा त्याचा खर्च आहे. आणि JJ हॉस्पिटलमध्ये जर योजनेचा आम्हाला पुढे लाभ मिळाला तर ते फ्री होईल. पण ते जरी नाही झालं तरी लाखभर रुपयाच्या आत ते आम्ही करू शकतो ही आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आम्हाला ते नवीन नवीन करायचं आहे. जसं आपण मगाशी म्हटलं वयोमान वाढत चाललं आहे, तर डायलिसिसची गरज पडते. ब्लड प्रेशर, डायबिटीज जर कंट्रोल नसेल तर पुढे किडनीवर तो परिणाम होतो. JJ हॉस्पिटलमध्ये डायलिसिस मशीन्स होत्याच, पण रुग्णांचा ओढा इतका होता की क्रायसिसमध्ये आलेले किडनी फेल झालेल्या रुग्णांसाठीच ते वापरता येत होतं. पण ज्यांना आठवड्यातून रेग्युलरली डायलिसिस लागतं ते मिळत नव्हतं. तर आम्ही सेंट जॉर्जेसमध्ये ते डे केअर डायलिसिस सेंटर सुरू केले, जिकडे आता म्हणजे सुरुवात 4 पेशंटनी झाली, आता हळूहळू पेशंट्स वाढत चाललेत आणि त्याच्यापैकी जवळजवळ सगळ्या पेशंट्सना डायलिसिस मोफत मिळतं. नाही तर प्रायव्हेटमध्ये त्यांना एका सायकलसाठी 3-4 हजार खर्च करायला लागल्यावर ते टाळायचे आणि मग किडनीवरचा आघात चालूच राहायचा. त्यामुळे अशा नवीन आधुनिक गरज ओळखून अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ट्रान्सजेंडर वॉर्ड ॲक्च्युली ती गव्हर्नमेंटचीच म्हणजे कोर्टाचा आदेश होता, पण फार महाराष्ट्रात कुठेच नव्हता. तर आपल्या GT हॉस्पिटलमध्ये तृतीयपंथीयांसाठी आपण वॉर्ड सुरू केलं आहे. त्यांची ते प्रॉब्लेम्स ओळखले आहेत आपण की त्यांना मेल वॉर्डमध्ये कम्फर्ट नाही वाटत, फिमेल वॉर्डमध्येही कम्फर्ट नाही वाटत. तर त्यांच्यासाठी आपण वॉर्ड सुरू केलं आहे. आणि जवळजवळ 3 आठवड्यापूर्वी आपण एक मेल ट्रान्सजेंडर ज्यांना फिमेल व्हॉइस हवा होता, ती सर्जरी देखील गव्हर्नमेंट सेक्टरमधली पहिली महाराष्ट्रातली, देशातली असेल कदाचित पण महाराष्ट्रातली तरी नक्कीच पहिली ट्रान्सजेंडर सर्जरी असेल. किंवा इवन काय म्हणतात जेंडर रिअसाइनमेंट. एक पुरुष कर्मचारी होता, महिला कर्मचारी होती, त्यांचे डिटेल्स मागे खूप प्रसिद्ध झाले होते. त्यांना दे वॉन्टेड टू चेंज टू अ मेल. तर पूर्ण प्लॅस्टिक सर्जरी डिपार्टमेंटनी त्यांची पूर्ण सर्जरी केली आणि शी गॉट रिअसाइन. त्यामुळे JJ हॉस्पिटलमध्ये असंच नाही की बेसिक सुविधा आहेत, सगळ्याच गोष्टी होऊ शकतात. फारच छान सर. जे समूह रुग्णालय जे आहे ते सामाजिक ऐक्याचं पण प्रतीक आणि संदेश देत आहे. शिवाय ज्ञानदीप सुद्धा घरोघरी लावत आहेत. तर त्यासाठी खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. आणि मॅडम आम्हाला भविष्यातील ज्या योजना आहेत त्या जाणून घ्यायला आवडेल आणि संशोधनाविषयी जर मला सांगू शकलं तर फारच छान. नाही, भविष्यातील मी जसं म्हटलं आम्ही सुपर स्पेशालिटी बिल्डिंगची वाट बघतोय. एकदा ती झाली की ज्या गोष्टी आमच्याकडे नाही आहेत, आता आपण बघतोय मुंबईत हॉस्पिटल्स आहेत कॅन्सरचे शासकीय, पण तिथे कितीही वाढ झाली तरी वेटिंग लिस्ट आहे. तर आमचं एक आहे की ऑन्कॉलॉजी आणि ऑन्को सर्जरी सेंटर सुरू करावं. तर भविष्यात ते होणार आहे. तसंच गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी आणि गॅस्ट्रिक सर्जरीचं सेंटर सुरू होणार आहे, एंडोक्राईन आणि रुमॅटॉलॉजी. तर पुढच्या वर्षभरात ही योजना नक्कीच आहे की गरज ओळखून की एकेकाळी सगळेच लोक मेडिसिन किंवा सर्जरी डिपार्टमेंटला जायचे, पण आता स्पेशलायझेशनचा काळ आहे आणि जसं म्हटलं तसं आजार पण वय वाढत आहे तसे वेगवेगळे येऊ लागलेत, लाईफस्टाईल डिसीजेस, ऑटोइम्युन डिसीजेस. तर ह्या गोष्टी आपल्याला वाढवायच्या आहेत. तर JJमध्ये हे देखील आपण करणार आहोत. संशोधन आपण वाढवतच आहोत. TB, लहान मुलांचे आजार ह्याच्यावर संशोधन चालूच आहे. तसंच आमच्याकडे वर्षाला 300 विद्यार्थी PGसाठी ॲडमिशन घेतात. तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक संशोधन करावंच लागतं.
त्यामुळे ते कार्य जोमात चालूच आहे आणि आय एम शुअर ह्या 180व्या वर्षात जे अजून काहीतरी फर्स्ट्स नक्कीच घडून येतील. फारच छान. आणि हेरिटेज वॉकविषयी थोडक्यात जर सांगता आलं तर. आम्ही हल्ली ऐकतो. लोकांना मुंबईबद्दल कुतूहल आहे, आपल्या 7 बेटांबद्दल कुतूहल आहे आणि आम्ही प्लॅन केलं आहे की पेशंट्सना काहीही अडथळा न येता 1845ची जी वास्तू आहे कॉलेजची आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, कितीतरी गोष्टी आहेत मला तुम्हाला सांगण्यासारख्या, तर हा हेरिटेज वॉक आम्ही ऑडिओ वॉक प्लॅन करतोय. पुढच्या 2-1 महिन्यात तो येईल. म्हणजे कोणीही येऊ शकेल, नाममात्र शुल्क देऊन हेडफोन्स लावायचे आणि तुम्हाला पूर्ण कॅम्पस, आमचा 48 एकरचा कॅम्पस आहे, त्या पूर्ण कॅम्पसची सफर घडवून आणायचा आमचा मानस आहे. धन्यवाद मॅडम. डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम, धन्यवाद. तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन दिलं, छान आम्हाला आतून मनाने दाखवून दिलं की सर जे समूह रुग्णालयाच्या सोयीसुविधा, त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यातर्फे आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, आज वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुढील भागात एक नवीन विषय घेऊन आपल्याला भेटायला येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. धन्यवाद. नमस्कार.